पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचे कोपरगावात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले। साईबाबा तपोभूमी येथे आमदार आशुतोष काळे, समताचे काकासाहेब कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवकांनी यात्रेचे जल्लोषात स्वागत केले। राज्यामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलयात्रा काढण्यात येत असून पाणी संवर्धन, जलस्रोतांचे महत्त्व, प्रभावी जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। नागरिकांमध्ये पाणी बचतीची जाणीव निर्माण करून भविष्यामधील जलसंकट टाळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून 25 ते 29 एप्रिल दरम्यान जलयात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीच्या उगमस्थानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलकलश घेऊन यात्रेला प्रारंभ झाला। त्याचवेळी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी येथूनही यात्रेला सुरुवात झाली असून या दोन पवित्र स्थळांपासून निघालेल्या जलयात्रा विविध ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत। या स्वागत सोहळ्यास जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रामराव वडतुके, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मान्यवर, नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। कोपरगावातील या जल्लोषपूर्ण स्वागतामुळे गोदा ते नर्मदा जलयात्रेला अधिकच ऊर्जा मिळाली असून जलसंवर्धनाचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचत असल्याचं चित्र दिसून आले। मी आमच्या सर्वांच्या वतीने माननीय ज्येष्ठ आमचे सहकारी माजी मंत्री सदाभाऊ खोत, झुंजार नेतृत्व माननीय गोपीचंद पडळकर, नवनिर्वाचित आमचे राज्यसभेचे खासदार माननीय वडकुटे साहेब, त्या सर्वांच्या वतीने आशुतोषजी आपला आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं, काकासाहेब कोयटे, आपल्या सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद देतो। तर म्हणजे साईबाबांच्या तपोभूमीमध्ये आल्यानंतर आपल्याला बऱ्याच लोकांना कल्पना असेल की साईबाबांचं चरित्र ज्या दासगणूने लिहिलंय, स्तवन मंजरी जे पुस्तक आहे ते माहेश्वरीच्या किनाऱ्यावर लिहिलेलं आहे। त्या जवळचा संबंध बाबांचा आणि माहेश्वरीचा सुद्धा आहे। आणि म्हणून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या करता आता आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका आहे, पर ड्रॉप पर क्रॉप, पर ड्रॉप मोर क्रॉप। मला वाटतं त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही सगळी आता आम्ही या जलयात्रेला निघालोय। वर्षानुवर्ष दुष्काळी भागाला पाणी देण्याचे फक्त स्वप्न दाखवले अनेक वर्ष लोकांनी, काही राज्यकर्त्यांनी, आणि एक एक प्रकल्प 30-30 वर्ष होऊ दिले नाही। मला या निमित्तानं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं अभिनंदन करायचं आहे की या सगळ्या दुष्काळी भागाच्या ज्या योजना होत्या त्या योजना एक कालबद्ध कार्यक्रमातून, जसं निळवंडेला एकदम पैसे मिळाले म्हणून आपले कालवे झाले, त्यामुळे आज दुष्काळी भागाला पाणी मिळालं। त्याचं 4 वेळा भूमिपूजन होऊन गेले धरणाचे, 35 वर्ष धरणं लागली, शेवटी देवाभाऊने यावं लागलं धरण पूर्ण करायला, म्हणून मला आपल्या आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे। तीच परिस्थिती सांगली, म्हैसाळ, टेंभू, तकारी भागातल्या, खटाव, मान, आटपाडी या दुष्काळी भागातली अनेक राज्यातल्या अशा अनेक भाग आहेत। मराठवाड्यातला सुद्धा संपूर्ण भाग जलमय त्या ठिकाणी पूर्णतः पाण्याने भरावा आणि या अशा प्रकारचा एक मोठा महत्वाकांक्षी उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। म्हणून या जलयात्रेच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जो विचार मांडला 300 वर्षापूर्वी, जलस्रोत निर्माण केलेत, नद्या घाट निर्माण केलेत, घाट, जुन्या विहिरी, बावळ सगळ्या त्यांनी निर्माण केल्या, पाण्याचं विशेष महत्त्व त्यांनी जनतेसमोर मांडलं। आज तीच पुन्हा एकदा क्रांती माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आम्ही करायला निघालोय। तीच खरं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींना भावपूर्ण आदरांजली ठरणार आहे। त्यांना माहेश्वरला जाऊन त्यांच्या या केलेल्या कामाला नतमस्तक होण्याची संधी आम्हाला मिळते, हे आम्हाला नेहमी भाग्य समजतो। पुन्हा एकदा आशुतोषजी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आलेल्या सर्व नागरिकांना आमचं स्वागत केल्याबद्दल मनापासून आपला धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद। या ठिकाणी आपल्या कोपरगाव
मतदारसंघामध्ये कोपरगाव शहराच्या लगत असलेली साईबाबा तपोभूमी या ठिकाणी या यात्रेचं आगमन झालेलं आहे। या यात्रेमध्ये सहभागी झालेले माजी मंत्री आणि विद्यमान आमदार खोतसाहेब, नवनिर्वाचित खासदार वडकुते साहेब, तसेच आपले आमदार पडळकर साहेब, जलसंपदा खात्याचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, आपल्या सर्वांचं आणि या यात्रेचं मी साईबाबा तपोभूमी कोपरगाव शहर आणि मतदारसंघामध्ये मनापासून आपलं स्वागत करतो। या यात्रेमध्ये आपण दक्षिण गंगा गोदावरीचं तीर्थ देखील आपण याच्यामध्ये पूजा करून सामील केलेलं आहे। ही फार चांगली संकल्पना आपल्या माध्यमातून या यात्रेची या ठिकाणी आलेली आहे। 300वी जयंती साजरी करत असताना जे योगदान राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी पूर्ण भारतभरामध्ये दिलेलं आहे, ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्याच्यात सर्वात महत्वाचं जे क्षेत्र असेल ते जलसंधारण, जलसंपदेचं आहे। म्हणून आपल्या संकल्पनेतून जी यात्रा काढण्यात आली, एक वेगळा उपक्रम या जयंतीच्या निमित्ताने आपण घडून आणला, त्याबद्दल आपले मनापासून मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। या जलयात्रेचं आगमन आपल्या साईबाबा तपोभूमीमध्ये झालेलं आहे। या यात्रेच्या निमित्तानं आपल्या परिसरातील सर्व मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात आणि जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं गोदा ते नर्मदा आणि अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी ते अहिल्यादेवींची कर्मभूमी महेश्वर अशा 2 यात्रा या पर्वाच्या दिवशी निघालेल्या आहेत। आज यात्रेचा 3रा दिवस आहे। माननीय विखे पाटील साहेब स्वतः या यात्रेमध्ये 24 तास सोबत आहेत। माननीय या विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, तरुण तडफदार, युवा आमदार माननीय अशोकजी काळे साहेब यांनी या यात्रेचं इतक्या जल्लोषामध्ये स्वागत केलंय। मी सर्व यात्रेकरूंच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो। माननीय सदाभाऊ, माननीय वडकुते साहेब उपस्थित आहेत, सर्व मान्यवर आहेत। एका मिनिटात बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा अशी यात्रा निघते। अहिल्यादेवींची जन्मभूमी महाराष्ट्र आहे, त्यामध्ये अहिल्यानगर आहे आणि अहिल्यानगरमधून चौंडीमधून पहिल्यांदा राज्य सरकारच्या माध्यमातून महेश्वरला जाणारी ही पहिली यात्रा आहे। गोदा ते नर्मदा अत्यंत चांगली संकल्पना या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मांडलेली आहे। ही नुसती जलयात्रा नाही आहे, महाराष्ट्राच्या दुष्काळ मुक्तीचा संकल्प माननीय देवाभाऊनी आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलाय। ज्या भागामध्ये कायमस्वरूपी पाणी हवं आहे त्या भागाला पाणी देण्यासाठी राज्य सरकार अत्यंत टोकाचा प्रयत्न करतंय आणि मला 100% खात्री आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र आपल्याला दुष्काळमुक्त झालेला दिसेल। अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होतो आणि विखे पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी 1 मिनिट बोलावं। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।